पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील वाडा पंचायत समिती कार्यालयासमोर 5 मार्च पासून ग्रामपंचायत सदस्य व अंभई आमगाव येथील ग्रामस्थ आपल्या विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसले आहेत। 5 मार्च रोजी बुधवार पासून ते उपोषणाला बसले असून आज 11 मार्च रोजी सुद्धा त्यांचं उपोषण सुरूच आहे। वाडा तालुक्यातील अंभई ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक आणि वाडा पंचायत समितीचे बांधकाम पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी यांनी केलेला भ्रष्टाचार पुराव्यासह निर्देशनास आणून दिल्यानंतरही कारवाईस टाळाटाळ करत असल्याने ग्रामस्थांनी गेल्या बुधवारपासून पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे। आज 6व्या दिवशीही या उपोषणाची दखल न घेतल्याने आज अंभई व आमगाव येथील ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयाला घेराव घालून अधिकाऱ्यांना जाब विचारला। अंभई या ग्रामपंचायतीमध्ये पदाधिकारी व अधिकारी यांनी वस्तूंची खरेदी करताना आवश्यक अंदाजपत्रक, कामाचा सुमार दर्जा, छुप्या मार्गाने निविदा काढून आपल्या मर्जीतील ठेकेदारांना कामे देणे असे विविध आरोप करण्यात आले आहे। ग्रामपंचायतीच्या या भ्रष्ट कारभाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी उपोषण सुरू करताना ग्रामस्थांनी केली आहे। तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी सदस्यांना व ग्रामस्थांना उपोषण सोडण्याची मात्र विनंती केली, परंतु जोपर्यंत कारवाईला सुरुवात होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतलाय। आज 6व्या दिवशीही दखल न घेतल्यामुळे येथील ग्रामस्थ संतप्त झाले व त्यांनी पंचायत समिती कार्यालयाला घेराव घालून निषेध जोरदार नोंदवला। मात्र आता या उपोषणाचा कोणता निर्णय लागतो ते पाहावं लागणार आहे।